नमस्कार. आजची आमची कथा आहे के. कथेचे लेखक आहेत अरविंद गोखले. आंब्यावरील बांडगुळाच्या खाचेत के बसली होती आणि बदलत्या ऋतुमानाकडे भयचकितपणे पाहत होती. तिच्या पिसांचा पदर भिजला होता अन कंठमणी गारठून गेला होता. तिचा जोडीदार शेजारच्या आम्रवृक्षाच्या शेंड्याला रेंगाळणाऱ्या मोहराच्या गुच्छात चोच अडकून बसला होता आणि मधूनच केला बोलवत होता. पण त्याच्याकडे जायची केला इच्छाच होत नव्हती. भिजलेल्या दृष्टीनं सभोवार चाललेली पर्जन्य क्रीडा ती बसून पाहत होती. अशी काय बसलीस बदकासारखी? उठ ना. मला उठावंसच वाटत नाही. असं कसं? बागडायचं केवढं वेळ तुला. आणि आता तर खूप मजा येणार. किती सुंदर झालंय सगळीकडे. आणि तूही किती सुंदर दिसतेस. तुझी गळसरी बघ कशी पिवळी धमक झालीये. बोलता बोलता तो तिच्याजवळ सरकला आणि तिच्या मानेत चोच खुपसू लागला. पतीच्या प्रेमळ स्पर्शानं केची काया मोहरून निघाली. तिचा कंठमणी पाझरल्यासारखा झाला आणि तिला भान विसरून गाणं म्हणावंसं वाटलं. पदर फडफडवत ती नवऱ्याला बिलगू लागली. तेवढ्यात तो ओरडला, के? काय रे, असा का ओरडलास? मी असा का बघतोस माझ्याकडं? उठ, ते बघ, पोट बघ तुझं. के दचकून उठली आणि बांडगुळा बाहेर आली. हालचाल करताना तिच्याही ध्यानात आलं की आपलं पोट वाढलंय, अंग जड झालंय. पोटात अंड तयार झालंय म्हणून असं वेगळं वाटतंय आपल्याला. के, अंड होणार तुला. के, अंड होणार तुला, असं म्हणत तो तिच्या भोवती रिंगण घालत होता. मग तो नाचत झाडाच्या शेंड्याशी गेला आणि त्याने तार सप्तकातली एक दीर्घ तान हवेत सोडून दिली. आंब्याच्या पालवीतून गंधानं माखलेली मोहराची डिक्षी फुलत जावी तशी त्याची भिरभिरणारी तान. ती ऐकून केचं शरीर रोमांचित झालं. स्वतःशीच पुटपुटत ती राहिली, अंड होणार, अंड होणार, पांढरं पांढरं. के, उठ ना. कशाला उठायचं? खेळ संपला ना आपला. संपला कसा? महत्वाची गोष्ट तर राहिली आहे. कसली? अंड्याची वासलात नाही का लावायची? वासलात? वासलात? केचं मन कुरबुरलं. पोटात सुखावून बसलेला गोड गोळा घाईनं कुठेतरी टाकून द्यायचा. आपल्या आयुष्याला आलेलं फळ, परिपूर्ती, त्याची चोरट्यासारखी विल्हेवाट लावायची. चल के, कावळ्यांच्या कळपात हिंडायला हवा आपल्याला. के उठली. अजून अवकाश होता. अजून पोट दुखू लागलं नव्हतं. अजून असं सुस्तावून बसून राहावंसं तिला वाटत होतं. पण ती उठली. नवऱ्याच्या मागोमाग पावलं टाकत वृक्षाच्या शिखराशी पोचली. ए, थपकून केनं विचारलं. आपल्याला का नाही असलं घरटं? पक्ष्यांना कशाला घर? ह्या साऱ्या आमराया म्हणजे आपलं घरच की. पण घारी नाही, उंच इमारतीत आपला आडोसा करतात. होले, सातभाई, सुतार, सुतारण. हो, पण आपण कोकिळ आहोत ना. आपल्याला काय करायचे पिंजरे? आपण काही अंडी उगवत नाही. का नाही? का नाही? केचं मन परत केकाटलं आणि तिच्या पोटात फिरू लागलं. तिला वाटलं इथंच अंड पडणार, इथंच पडावं, म्हणजे त्यावर बसता येईल. निदान दूर बसून पाहता तरी येईल त्या पांढऱ्या कैरीकडं. पण बाजूंनी जाणारी डोंगरांची रांग पाहिली आणि के घाईनं उठली. कावळ्यांच्या कळपाकडं. कोकिळ झेप घेत म्हणाला आणि दोघंही पंख मारत रान तुडवायला लागले. गावठाणाजवळ कावळ्यांची वस्ती आहे हे त्यांना माहीत होतं. अनेकदा ते तिथे आले होते आणि आवाज न करता कार्य उरकून परतले होते. रान ओलांडताना केची बेचैनी वाढली. सारं सुरळीत झालं तर ठीक, नाहीतर ती कर्दनकाळ कावळी आपल्यावर आणि आपल्या अंड्यावर हल्ला करायची. त्यापेक्षा के मध्येच एका झाडावर टेकली आणि नवऱ्याला म्हणाली, मी थांबते इथं. तू जा आणि गर्भार कावळी हेरून ये. जरा तरुणी वेंदळी शोधा, म्हणजे फारशी हुलकावणी हुल्लड करायला नको.
तिचं घरटं मात्र जरा मोठं हवं हं. आपलं अंड नीट राहायला हवं. कोकिळ जरा कुरकुरला, पण मग एकटाच निघाला. अंड घालण्याआधी की अशी थोडीशी तऱ्हेवाईकपणानं वागते हे त्याला माहीत होतं. नवरा गेल्यावर के एकटीच बसून राहिली, सुन्न खिन्न. तेवढ्यात साथ घालत नवरा आलेला तिनं पाहिला आणि ती धावली. नवरा चोच वासून म्हणाला, घात झाला, घोटाळा झाला के. काय झालं रे? मारलं कोणी तुला? छट, कोण मारणार मला? मारामारी करायलाही काही गवसलं नाही. म्हणजे? साऱ्या 10-12 कावळ्यांच्या जोड्या भेटल्या अन त्यात एकही मादी गर्भार नाही. एक तर एक जात साऱ्या वांझोट्या आहेत, नाहीतर त्यांना खूप अवकाश तरी आहे. गावातल्या चिंचेच्या राईतही जाऊन आलो मी. सारा ठणठणाट. कावळ्या नुसत्या उणग्यासारख्या हिंडता आहेत, नुसत्या फिरतायत. कुणी गाभण नाही, कुठं घरटं नाही, एक काडी सुद्धा विणली नाहीये कोणी. आता रे? केचा उरला सुरला आवेश सरला. पंख गळून पडल्यासारखं तिला वाटलं. पोटात ढवळल्यासारखं झालं आणि घेरी येऊन ती खालच्या वाळक्या पाचोळ्यात येऊन पडली. आता काय करायचं रे? थांबायचं थोडा काळ. ते कसं शक्य आहे? माझी वेळ तर भरत आली. पोटात फिरतंय रे सारखं, कुठंच का नाही कावळीचं घरटं. के चोच उघडून विवळू लागली. तिच्या पोटात चांगलंच गरगरू लागलं. डोळ्यांपुढे काळ्या पक्ष्यांचे कळप धावू लागले. ती एकसारखी कावळीचा धावा करू लागली. आपल्याबरोबर एकाही कावळीला दिवस जाऊ नये या हतभाग्यानं ती अगदी वेडी पिशी झाली. केची ही अवस्था पाहून तिचा नवरा उरी घायाळ झाला. कावळ्याच्या जातीला त्यानं कर्कश आवाजात एक शिवी हसडली. काय दैव आहे! तो पंख हापटत पुटपुटला. उष्ट खाणाऱ्या, बेसूर किंचाळणाऱ्या दुष्ट कावळ्याच्यावर आमचं सारं संसार सुख. त्यांनी प्रणय क्रीडा केली तर आम्ही अनुराग आळवायचा. त्यांनी घरं उभारली की आम्ही आसऱ्याला जायचं. त्यांनी अंडी घातली की आम्ही आमचा ठेवा द्यायचा. कुठले क्रूर पक्षी पण! काही कल्पना सुचून तो केला म्हणाला, कावळेच कशाला हवेत? दुसरे पक्षी नाही चालणार? शेजारच्या वेलीवर एका? वेडा का तू? कावळ्यांचा आणि आपला रंग एकच. काळ्या रंगाचे पक्षी काही कमी आहेत रानात? काळे पक्षी मिळतील रे, पण त्यांची घरटी, वागणूक, ऊब, खाद्य सगळं साधायला नको का मनासारखं? आणि पुन्हा घोटाळा झाला काही तर? कावळ्यांचं घरच हवं रे. नाहीतर काय होणार याचं भेसूर चित्र दोघांच्याही डोळ्यासमोर तरळलं. नवऱ्याच्या मानेवर चोच टाकून के म्हणाली, आता एकच मार्ग आहे. कुठचा? तुला पटायचा नाही. सांग तर. काहीतरी तातडीनं करायला हवं. आपण घरटं बांधू. डोळे उघडून दूर पाहत के भारावून म्हणाली, आपल्या अंड्यासाठी आपलं हक्काचं घर बांधू. काय हरकत आहे? कोकिळ काही बोलला नाही. त्याला ही कल्पना काही फारशी पटली नाही. घर बांधायचं म्हणजे कोण कष्ट. इतर पक्ष्यांना 3-4 अंडी घालावी लागतात, उबवावी लागतात. आपल्याला कुठे ते सोपस्कार. अंड दुसऱ्या घरट्यात टाकून दिलं की संपलं सारं. घर बांधा, अंडी सांभाळा, पिलांना खाऊ घाला. कशाला ही विकतची काळजी? नसत्या बंधनात का पडायचं? खरंच खरकुल थाटूया आपण. के आपल्याच तंद्रीत बोलत राहिली. कावळ्यापेक्षा प्रशस्त निवारा करू. अन आपलं अंड आपण सांभाळू. आपल्या अर्भकाची आपल्याला कसली शरम? कशाला दुसऱ्याच्या दारात आपलं पोर टाकायचं? अन ते सुद्धा लबाडीनं, चोरून मारून. का म्हणून? आपल्याला काय कमी आहे? घर बांधायच्या कल्पनेनं के अगदी हुरळून गेली होती. पण तिचा नवरा मात्र मख्ख बसला होता. पुन्हा पुन्हा म्हणत होता, आपण कलावंत आहोत, कशाला हा नसता पाश लावून घ्यायचा? पण के काही ऐकत नव्हती. हट्टच धरून बसली होती. अखेर तिनं नवऱ्याची वाट न पाहता कामाला सुरुवात केली.
शेजारच्या मोठ्या झाडावरची ढोलीतली जागा निवडली. कोवळी पालवी ओरबाडून तिनं तिथे टाकायला सुरुवात केली. तिचा निर्धार पाहून मग नवराही तिच्या मदतीला धावून आला. दोघंही माल गोळा करायला लागले. कोवळी पानं, जीर्ण चिंध्या, गवताच्या काड्या, पाखरांची पिसं, एक ना दोन. गाणं बागडणं विसरून दोघंही कामात गुंतले. खेपा करू लागले. कधी स्पर्शही केला नाही असले जिन्नस जमवू लागले. थोड्या अवधीत झाडाच्या ढोलीत ढीगभर माल जमला. पुरे एवढा माल? कोकिळ थकून म्हणाला. हो, पण आता ह्याचं घरटं बांधायला हवं. सामानाच्या ढिगाकडे कौतुकानं पाहत के म्हणाली. घराच्या अनेक आकृती तिच्या डोळ्यासमोर तरळल्या आणि अखेर ती म्हणाली, कसं रे बांधायचं? मला नाही ठाऊक. तुझ्या नादानं मी जमवलं सारं. असं काय करतोस? आता विणायला मांडायला मदत कर ना. कोकिळ सरसावला. गवताच्या काड्या मांडू लागला. केनं सारी पिसं बाजूला केली. काड्या काड्या कशाही मांडल्या तरी घरट्याचा आकार येतच नव्हता. मध्येच वारा आला, काही पिसं उडून गेली. घर कसं बांधावं, घरटं कसं तयार करावं हे दोघांनाही उमगेना. केला मग रडूच फुटलं. आपण किती हतभागी, मठ्ठ अन परस्वाधीन आहोत या जाणीवेनं तिचं हृदय आक्रंदू लागलं. अखेर तीव्र निराशेनं तिनं मोठ्या कष्टानं जमवलेलं सारं सामान खाली ढकलून दिलं. पिसं, चिंध्या, वाळकी पानं, कोवळी पालवी, कागद, रंगबिरंगी पाकळ्या, गवताच्या मऊ काड्या, अनेक जिन्नस जमिनीवर विखुरले गेले. अनेक घरट्यांना पुरेल एवढ्या मालाचा सडा पडला. अन मग आजूबाजूच्या झाडावरचे पक्षी गोळा झाले. जमिनीवर पडलेलं भांडार लुटू लागले. कागद, चिंध्या, काड्या चोचीत उचलून आपापल्या घरट्यासाठी नेऊ लागले. त्यांची ती उचलेगिरी के हताशपणाने पाहत होती. तिनं जमवलेले सगळे जिन्नस नाहीसे झाले, नेले गेले. मग वेलीच्या गुंत्यात झाडांच्या ढोलीत अनेक घरटी तयार व्हायला लागली. केनं मिळवलेला माल कलापूर्ण रीतीनं घरट्यांसाठी वापरला गेला. कुणी पिसांच्या गाद्या बनवल्या, कुणी काड्यांच्या तुळया बनवल्या, कुणी पाकळ्यांची दारं केली. केला सुचलं नाही, साधलं नाही ते छोट्याशा लहान सहान पक्ष्यांनी सुद्धा अगदी सहजगत्या केलं. आपल्या अंड्यांसाठी, अर्भकांसाठी त्या जोडप्यांनी ते केलं. चोहोकडे लटकणारी ती चित्र विचित्र घरटी पाहून दुःखानं के काळी ठिक्कर पडली. वाळक्या पानाआड शर्मेनं तोंड लपवून बसलेल्या आपल्या नवऱ्याला ती म्हणाली, बघ बघ ही शेकडो घरं. प्रत्येक पक्षाला आपलं घर बांधता येतं. फक्त आपणच घर बांधता येत नाही तर संसार कशाला करायचा? एकत्र राहायचा, संसार करायचा काय अधिकार आहे आपल्याला? अंडी तरी का घालायची? मला आपला तिरस्कार वाटायला लागलाय, के वृक्षपणाने म्हणाली. नाच गाणं येतं एवढ्यावर आपण संसाराची जबाबदारी कायम टाळत आलो. घरदार करण्याची कला हरवून बसलो. अन अडचण येताच दुसऱ्यांना फसवण्या इतके निर्लज्ज बनलो. कशाला हवं ते गाणं? असं का म्हणतेस? घाईनं कोकिळ म्हणाला. आपल्या स्वर्गीय संगीतावर लुब्ध होऊन हजारो पाखरं आपल्याला घर देतील. नकोच, के कठोरपणानं म्हणाली. मला नको कुणाचं घर, मला संसारच नको, काही नको. वेदनांच्या वणव्यात के होरपळून निघत होती. संसारातल्या त्या पेच प्रसंगावर काहीच उपाय सापडत नव्हता. अंड तर जाणार होतंच, पण के देखील वाचेल असं दिसत नव्हतं. तिची ती अवस्था पाहून कोकिळ तोंड लपवून अश्रू ढाळू लागला. अन मग एकाएकी के उठली आणि उडू लागली. आकाशात भरारी घेऊन दिशा दिसेल तिकडे धावू लागली. स्वतःचा, पतीचा, त्या आमराईचा, साऱ्या जगाचा तिला तिटकारा आला. आणि दूर कुठेतरी जावं, नाहीसं व्हावं ह्या विचारानं ती गतीच्या स्वाधीन झाली. जड झालेलं पोट सावरत, मूड झालेलं मन मारत ती नुसती वाहत होती.
आमराई ओलांडून ती मोकळ्या मैदानात आली. क्रीडांगण मागं पडलं. पाण्यानं सळसळणारे ओहळ दिसेनासे झाले. उतरणीवरील मुंग्यांची रांग मेलेला साप घेऊन जाताना तिनं पाहिली. के तशीच पुढे गेली, जात राहिली. पण तिच्या पंखातलं बळ संपुष्टात आलं. मनाला घेरी आली. पोट खाली आलं अन अंड पडणार असं वाटू लागलं. अंड्याच्या आठवणीनं के भानावर आली. विरक्ती सरली. अन पोटच्या गोळ्याच्या सुरक्षिततेसाठी ती अगदी वेडीपिशी झाली. फसवणूक, चोरीमारी, दुसऱ्याच्या अन्नासऱ्याची लूट, काहीही पाप घडू दे, पण आपलं पोर कुठंतरी जगू दे, हा एकच विचार तिच्या मनात भरून राहिला. पोटातल्या वेदना सहन न होऊन ती उलट सुलट झेपा घेत सुटली आणि अखेर भग्न मनानं एका झाडाच्या ढोलीत मटकन बसली. तात्काळ ग्लानीनं आणि गर्भाच्या वेणेनं तिची शुद्ध हरपली. तेवढ्यात कुठूनचा तिचा नवरा कुजबुजला. आटप के, जल्दी कर. नेमकी कावळ्याच्या कोठारात येऊन बसली आहेस तू, त्या लंगड्या कावळीच्या. ती झोपडी पुढची भाकर पळवायला गेलीये. ती यायच्या आत उठायला हवं तुला. आटप. मी झोपडीशी तिला गुंतवून ठेवतो. तू अंड टाक नी ये तिकडं. आटप. नवऱ्याचे बोल ऐकून के चकित झाली. खरंच ती घरट्याच्या उभेत अंड्यांच्या ढिगाऱ्यावर बसली होती. कावळ्याच्या अंड्यात तिनं आपलं अंड ठेवून दिलं आणि नवऱ्याच्या मोहराच्या ओढीनं उठली. हर्षभरानं तानांचा एक सुगंध तिनं हवेत सोडून दिला आणि त्या तवंगात ती विहरू लागली. नमस्कार. कथेचं नाव आहे सुसरींचे दिवस. लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी. झाडाच्या उघड्या अंगावर टपटप पोपट पानं फुटावीत तसं दादांच्या शब्दांनी वाटे. पण कधी कधी दादा काही वाटेल ते सांगत. मी त्या खोट्या न वाटणाऱ्या खोटेपणामुळे परतीचा ऋतू आल्यावर एक एक पान गळायला लागावं त्या वेळेसारखं खरोखरीच मला खूप रडू येई. आमच्या जुन्या घराच्या स्वयंपाकघरातल्या कावळ्यासारख्या नितळ निळ्या काळ्या रंगाच्या लाकडी कडीपाटावरून पाली इकडे तिकडे फिरत, तपकिरी करड्या रंगातल्या नक्षीदार शरीराच्या. मी त्यांच्यावर खालून हात उगारी नि दादा सांगत, पाली आपल्यावर रागावल्या की नदीत राहायला जातात आणि त्यांच्या सुसरी होतात. दादांचं काहीतरीच होतं. पण तेव्हापासून मी पालींचा नाद सोडून दिला होता. खरंच यातली एखादी पाल आपल्यावर रागावून नदीत राहायला जायची नि आतापर्यंत आपण किती पालींना त्रास दिला हे मी आठवत बसे. सुसर निघालीये हा गावातला नुसत्या आवाजाने डोळ्यापुढे येणाऱ्या दृश्याचा एक ठराविक प्रकार होता. समोर पाहिले की सुसर निघाल्याचे लगेच कळे. कितीतरी जण घाटावर डगरीवर गोळा झालेले असत नि आश्चर्य कुतूहल मिसळलेली ती लाट सगळ्यांच्या तोंडावरून उमटत हेलावत जाई. सगळ्यांचे डोळे सुसरीकडे लागलेले असत. ती न दिसलेल्या कुणाला तरी कुणीतरी बोटाने दाखवत असे. सुसर निघाल्याची हवेतील कंपन उत्कंठा वाढवीत दादांच्या बरोबर सुसर पाहायला मी कितीतरी वेळा गेलो असेल. खरं म्हणजे इतक्या वेळा दादांच्या बरोबर जाऊन सुसर काय आहे हे मी पाहिलंच नव्हतं. नदीच्या मध्याच्या पलीकडे कुठेतरी तपकिरी रंगाची बागदार लांब रेषा पुढे सरताना मध्येच बुडून पुन्हा पुढे निघताना दिसे. त्या रेषेलाच लोक सुसर म्हणत. ही एवढीशी असलेली रेषा कुत्र्यांना, माणसांना, हत्तीलाही कशी ओढून घेऊ शकते ते मला कळत नसे. दादांना कितीतरी वेळा सुसर कुठं आहे म्हणून मी विचारी. दादा अनेकदा दूर बोटाने दाखवत तरीही मला ती दिसत नसे. हवेत बांधलेला राजवाडा न दिसणाऱ्या माणसाप्रमाणे सुसरही न दिसणारी माणसे पापी असली पाहिजेत असं मला वाटे. मी ती दडपून दिसली म्हणे. दादांनी देवळाच्या थोड्या अलीकडे मला पाहायला सांगितलं होतं. तिथे पाण्याच्या खालून वरती यावी तशी एक उसळती थरथर ऐकू येत होती. सुसर पाण्याच्या तळात असायची ती एक कधीतरीची खूण होती. थोड्या वेळाने ती थांबली.
नि पाण्याच्या रूपावर एक सूक्ष्मपणे दिसणारा भुरकट रंगाचा तुकडा वरती आला. ते सुसरीचं नाक होतं. दबा धरून यावं तशी ती सावधपणे वरती येत होती. नाक, कपाळ, तोंडाची चीर, चुंबळ, ते तिचं दर्शन हलवून टाकणार होतं. मी पाहिलेली ती खरी सुसर. थोड्या वेळाने तिनं पाठीचा भाग वर काढला, मग धारधार शेपूट, एखाद्या आग्या मोहळाचा पापुद्रा काढून घालावा तशा रंगाचं तिचं अंग होतं. दादा पाण्यात पालथे तरंगत राहिले असते नि त्यांचा पाय धरून मीही तरंगत राहिलो असतो, तितकी तिची नाकापासून शेपटापर्यंतची लांबी होती. तिचा आडवा ऐवज म्हशी एवढा होता. ते धूड बघून मी हबकलो होतो. आणि दादा पोहायला गेल्यावर आईचा जीव इतका का खालवर होतो ते मला कळलं होतं. तिथे कुठेतरी आपले खाणे तिनं कुजत ठेवले असावे, म्हणून ती त्या निर्जन वेळी आली असावी. थोड्या वेळाने तिने आमच्या उलट दिशेला तोंड वळवलं. काही अंतरावर जाऊन वर आल्या इतकेच धीमेपणाने पुन्हा ती पलीकडच्या बाजूला पाण्यातल्या दगडी गरुडावर लागली. आपल्या नदीत सुसरी नाहीतच असं सांगणाऱ्या दादांनी मला खरोखरी सुसर दाखवली होती. दादानी मी मणिकाठाने तिथून परतत होतो. आपण जसे सुसरीला भीतो तशी सुसरही आपल्याला भीत असल्याचं ते सांगत होते. म्हणून तर घाटावर इतकी माणसं आंघोळ करत होती, पलीकडे पोहत जात होती आणि गुरांच्या डगरी समोर डोहाच्या मध्याच्या अलीकडून निघालेली सुसर घाटासमोर येताना दिशा वळवून मध्या पलीकडून जात होती. भुरीच्या तावडीतून सुटून आलेल्या अंधार आडेबद्दल मुळकाचा मन्या आम्हाला शाळेत सांगत असे. तो इतके तळमळीने कुठलेही सांगे की ती त्याची तळमळ खोट्या गोष्टीलाही खरी करेल असे वाटे. मन्या सांगायला लागला की आमच्या वर्गातल्या गौरीचे डोळे तर कुतूहलाने तिच्या अंगा एवढाले मोठे होते. अंधार आडेला शेपटाच्या एका झपट्यात भुरीनं खाली घेऊन ओढून नेलं होतं. त्यावेळी तो कड्याखालच्या पोटमळीत धोत्राच्या खोच्यात मके घेऊन खुरप्याने टोकत होता. पण राडे त्याच्या माघारी लोकांनी त्याचे दिवस घातल्यावर एक दिवस येऊन घरी उभा राहिला होता. त्याच्या लोकांनाही भूत वाटावा इतका तो विचित्र झाला होता. अंगभर ओरखडे उठलेले होते, शरीरावर कपडे नव्हते नि त्याचा रंग तांबड मातीत लडबडल्याने सुसरीसारखा झाला होता. भुरीने त्याला तिथल्या नदीजवळच्या मातीच्या पोकळ खबदडीत तो मेलाय समजून कुजण्यासाठी नेऊन ठेवलं होतं. पण राडे बुडणारा दांडगा असल्याने त्याचा श्वास खूप वेळ चालू राहिला होता. भुरी त्याला कुजायला लागला की नाही ते मधून मधून येऊन चाचपून पाही. तेवढा पुरता तो निश्चित मुडद्यासारखा पडून राही नि ती बाहेर गेल्यावरती जवळच्या खुरप्याने तो आतून टोकरत बसे. धोत्रात असलेल्या मक्यावर तो जगला होता नि एक दिवस जमिनीच्या छताला भोक पाडून वर आला होता. त्या खबदाडी खालचं विलक्षण वातावरण अजूनही मनात उतरून राहिले. वर चढत चाललेल्या सुसरीच्या सरपटीमुळे आई मनातून कुठेतरी भ्यायल्यासारखी वाटे. काळोख्या रात्री आम्ही अंथरुणावर पडलेलो असताना सहजपणे बोलावे असे म्हणे, सुसर फार वर यायला लागली वाटतं. अस्पष्टपणे बोले, पण दादा तिच्या मनात कुठेतरी असलेल्या भीतीला नेमकं ओळखत आणि सांगत, ती आता फारच धीट व्हायला लागलीये. चिंचेपासून आता वरती यायला लागलीये. वरच्या रस्त्यानं शिदू भटजींच्या घरावरून ती पाठीमागे येते. पाठीमागच्या रस्त्यानं आपल्या घरावरून पुढे जाऊन ती गावाला प्रदक्षिणा घालते. मठाच्या पानवठ्याला ती पुन्हा पाण्यात शिरते असं दादा सांगत. रात्र फार झालेली असे. बाहेर काळोख अधिकच दाटल्यासारखा होई. थोड्या वेळानं, आता सुसरीच्या प्रदक्षिणेची वेळ झाली आहे असं दादा म्हणत. आईला मात्र कुठून सुसरीचा विषय काढला असं होऊन जाई. मला भयंकर भीती वाटे. त्या भीतीत नुसती सुसरीची भीती नसे, आणखी कसली तरी भीती त्या सुसरीवर बसून अंधारात येणार असे. घरापलीकडच्या काळ्या वावरात शिंगटे नानांचा फुल्या बैल नुकताच पुरला होता. तो कुजून त्याची घाण यायला लागली होती. सुसर फेरी घालायला आली की वाट आडवी करून त्याला सुद्धा खायला जाईल असं वाटे. थोड्या वेळानं शिदू भटजींच्या कोपऱ्यापाशी
कसल्या तरी हालचालींचा भास होई. हळूहळू हालचाली वाढत, खूप पावलं तिकडून मठाकडे चालल्यासारखी वाजत, जवळजवळ येत. सुसर आली वाटे. मी आईला घट्ट बिलके नि आई सांगे, अरे गस्त जातीये. पावसाळ्यातल्या काळोख्या रात्री आभाळ ढगांनी वेढून गेलं होतं. काळोख अधिकच साकळत चालला होता. नदीच्या पाण्यानं सगळ्या अंगाने घेरून गेल्यामुळं बेड झालेलं आमचं गाव पाण्याखाली चाललं होतं. पाणी चढण्याचा वेग वाढत होता. मी नि दत्ता भेडसगावकर देवघरात अभ्यास करत असो. दत्ताचं घर नदीकाठाशी होतं. पाणी फार चढणाऱ्या वर्षी त्याच्या घरात पाणी शिरत असे. पाण्याची गाज ऐकत असताना आमच्या अभ्यासावर मन राहत नव्हतं आणि दत्ताचं लक्ष सारखं घराकडं पाण्याकडे धावत होतं. पाऊस पडतच होता. आम्ही पोत्याच्या खोळी डोक्यावर अडकवून अंगाशी गुंडाळून घेतल्या नि घराबाहेर पडलो. सावकारांचा लिंब, रांगोळी अक्काचं घर, तिथून वळून आम्ही दत्ताच्या घरापाशी आलो. चढणाऱ्या पाण्याच्या लाटांचा झपाट्याचा आवाज, पावसाची जोरदार झड नि किट्ट काळोख यांनी वेळेला विचित्रपणा आला होता. दत्ताने त्याच्या घराजवळ आलेल्या पाण्यापाशी बॅटरीचा झोत टाकला. एका मोठ्या सुसरीचं डोकं त्या भयानक वेळी तिथं हलकं येऊ लागलं होतं. सगळीकडे पसरून राहिलेल्या काळोखाच्या पटावर येऊन लागणारं खूप मोठ्या झालेल्या पालीसारखं ते सुसरीचं तोंड बघून मी अगदी कळून गेलो. तो जणू काळोखाचा कडीपाटच होता. आमच्या जुन्या घराच्या काळ्या कडीपाटावरून फिरणाऱ्या पालीवर हात उगारला की दादा सांगत, पाली आपल्यावर रागावल्या की नदीत राहायला जातात आणि त्यांच्या सुसरी होतात.